नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आहे आंधळी इथं, जिथं आदतचं मैदान भरवलेलं आहे संत बाळूमामांच्या जन्मोत्सवानिमित्त. आणि या ठिकाणी बैलगाडा मालक आपल्याला भेटलेले आहेत. आता त्यांचं असं म्हणणं आहे की तासगावच्या आसपास म्हणजे चंद्रहार दादा पाटलांनी तिथं फॉर्च्युनरचं मैदान भरवलेलं आहे आणि गट पास झाला तर त्याला टू व्हीलर देण्यात येणार आहे असं त्यांनी जाहीर केलेलं आहे. पण यामध्ये एक महत्वाची अडचण काय आहे ते आपण यांच्याकडून जाणून घेणार आहे. तर चला आपण त्यांना विचारू. नमस्कार, मी सुजित देशमुख, वारुंजी, तालुका कराड. एक अडचण अशी आहे की प्रत्येक कोणत्या युट्यूब वाल्यांना त्यांनी अजून विचारलेलं नाही की आज जे मैदान मोठं भरलंय चंद्रहार दादांनी, त्या मैदानात जर गटाला सामना झाला तर 2 गाड्या देणार का आपलं सामन्यातली गाडी डबल पळवणार, हे त्यांनी आधी मग डिक्लेअर करावं. की शक्यतो काय विषय आहे, गटाला जर सामना झाला तर आपल्या 2 गाड्या दिल्या तर ते योग्य ठरेल. नाहीतर कसं गटाला जर परत फिरसं पळायचं म्हटलं तर बैलाला त्या 4 फेर होणार. त्यामुळे त्यांनी जरा लक्ष द्यावं या व्हिडिओकडे, माझी एवढीच विनंती. तुम्ही काय सांगाल मामा? ते म्हणतात ते बरोबर आहे. इकडं आपल्यासोबत एक दिदी पण आहे, तिला पण विचारणार आहे. तर तू काय सांगशील की आता जर सामन्यामध्ये जर गाडी सुटली तर बक्षीस कसं दिलं पाहिजे? म्हणजे टू व्हीलर दोघांना 2 दिल्या पाहिजेत का एकच दिली पाहिजे? 2 दिल्या पाहिजे. म्हणजे तुझं सुद्धा म्हणणं कसं आहे की गट पास झाला आणि सामन्याला गाड्या सुटल्यानंतर तर दोघांना 2 टू व्हीलर दिल्या पाहिजे. दिले पाहिजेत. ओके. आंधळीच्या मैदानामध्ये एक लहान अशी मुलगी आली, तिला सुद्धा बैलगाडी क्षेत्रातला अनुभव आहे आणि आज आपण तिच्याकडून माहिती जाणून घेणार आहे की तिला हा नाद कसा लागला. तर दिदे, तुला ह्या शर्यत क्षेत्राचा नाद कशामुळे लागलाय? ह्याला आणल्यापासून कधी आणला होता याला? मी 8वीत असताना. आणि आता तू कितवीला आहे? आता 12वी. आता तू आज ह्यांच्या सोबत आली, असं अनेक मैदानामध्ये जातीस का? हो, बैल माझ्याशिवाय नेतो नाही कुठं. म्हणजे बैलाचा सांभाळ तूच करते का? मग काय वाटतंय तुला आज? काय पळाव, चांगली गाडी, घरची गाडी आहे. आणि नंदीचं नाव काय आहे तुमच्या? शंभू. शंभू. कुठून आली आहे? वडी कळंबी. वडी कळंबी मधून तो आली. आणि फॉर्च्युनरच्या मैदानाला तू जाणार आहेस का? बघून नियोजन झालं तर जायचं. नियोजन झालं तर जाणार आहे. आता फॉर्च्युनरच्या मैदानावरती 4 व्हीलर आहेत, 2 व्हीलर आहेत. गट पास झाला तर 2 व्हीलर मिळणार आहे. मग तुझी काय इच्छा आहे? गट पास झालं तर लय आपल्यासाठी. गट पास मोठं मैदान आहे ना, मोठ्या मैदानाला गट पास झाला तरी लय आहे आपल्यासाठी. आपलं म्हणजे गेलेलंच सार्थक होतंय. आणि तिथं सगळ्यात महत्वाचं, महाराष्ट्रात येणारे सगळे नंदी तुला बघायला मिळतील. त्याबद्दल तुला काय वाटतं? तसं सगळे बघितलेत, हा, मथुर फक्त बघायचं राहिला, तेवढा बघितला. चालतंय. तुला आजच्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि ह्या क्षेत्रात जर तू थांबली तर तुझं नाव नक्कीच होईल. धन्यवाद. दादा, नाव काय तुमचं? सुजित देशमुख, वारुंजी. वारुंजीवरून आलाय का? हा. दादा, तुमचं नाव काय? विजय पाटील, विजय पाटील. तुम्ही पण तिथूनच आलाय? वारुंजी. आणि भैया, तुझं नाव काय? शंकर खांडेकर. तर तुमच्या नंदीचं नाव काय आहे? वासराचं नाव आहे निशान. निशान. कितव्या गटात गाडी पळणार आहे? गाडी आपली पळणार आहे 17व्या गटात. 17व्या गटात. काय वाटतंय आजच्या मैदानाबद्दल? आजचं मैदान आहे चांगलं, फाटे वगैरे चांगलं, नियोजन चांगलं केलंय. हा. बघू अजून पुढे कसं होतंय. पायरा कोणासोबत आहे? पहिला वडीचा शंभू आहे. वडीच्या शंभू सोबत पायरा आहे. फॉर्च्युनरचं मैदान आता होणार आहे आपल्या इकडे महाराष्ट्रात. तर काय वाटतंय तुम्हाला? हाय, फॉर्च्युनरचं मैदान चांगलंच आहे. फक्त पहिल्यांदा ओपन आणि पुन्हा आदत झाल्यामुळे जरा पायऱ्यांचं पण इस्कडी झाली. हा. आणि आदत दुसरा एवढ्या स्पीडच्या बैलांना पण पुरणारे वस्त्र पाहिजेत ना तशी त्या मैदानात. म्हणजे काहीतरी कमतरता तुम्हाला जाणवती त्या अजून एक मैदानात? दुसरी एक कमतरता आहे की त्यांनी परफेक्ट म्हणजे आता गटाला जर सामना झाला हा, तर 2 टू व्हीलर देणार का, हे त्यांनी सांगितलं पाहिजे ना आधी. बरोबर आहे. गटाला जर सामना झाला हा, तर गट पास केल्यावर 2 व्हीलर आहे. सामना झाल्यावर कुणीच आजपर्यंत त्यांना विचारलं नाही हा. की बाबा सामना झाल्यावर काय करणार, 2 टू व्हीलर देणार का 2 गाड्या परत सोडणार. मग तुम्हाला काय वाटतंय, काय केलं पाहिजे नेमकं? सामना झाल्यावर 2 टू व्हीलर दिला पाहिजे, कारण की बैलांना परत 4 फेर होणार ना. हो. त्यामुळं गटाला सामना झाल्यावर डबल टू व्हीलर दिले तर योग्य वाटत ते. बरं, आता तुमच्या माध्यमातून हा व्हिडिओ आपण शेअर करणार आहे सगळ्यांना. आता राहिलेत 2 दिवस, पण तोपर्यंत हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचतोय का माहित नाही. जर पोहोचला तर त्याबद्दल त्यांचा नक्कीच विचार केला जाईल, अशा अपेक्षा ठेवूया आपण. धन्यवाद. धन्यवाद.
नाव सांगा मामा. आज पोपट जगताप वडे. वड्यात ना आलाय. हा काय नंदीचं नाव तुमच्या? शंभू. शंभू. आणि पायरा कोणासोबत आहे? पायरा मावस बैल आहे निशाण निशान कोंड आहे, का? कोणत्या गटात गाडी पाळणार आहे? आमची गाडी 17व्या गटात पाहणार. 17व्या गटात. तर आता फॉर्च्युनरचं मैदान आहे आपल्या इकडं. हा. काय सांगाल फॉर्च्युनरच्या मैदानाबद्दल? फॉर्च्युनरच्या मैदानाबद्दल सांगायचं म्हटलं तर हा. त्यांच्या हातात दे. बोला तुम्ही. माग घे हाय हाय असं आहे. हाय सांगा वडा वडा रे. काय सांगा मैदान. सांगा फॉर्च्युनरच्या मैदानाबद्दल काय वाटतंय? आता भले मोठं बक्षीस ठेवलंय, फॉर्च्युनर आहे, ट्रॅक्टर आहे, थार आहे, टू व्हीलर आहे, त्या काय वाटतं? नाही नाही तिला सोडा. मला त्या मैदानाबद्दल ते काय वाटतंय की जावं प्रत्येकाने त्याच्या मैदानात जावं. हा. ज्यांचं नंदी पळतात चांगलं त्यांनी तिथं जावं. बरं, आणि आजच्या आजच्या मैदानाबद्दल काय वाटतंय? आजच्या मैदानाबद्दल आजचं मैदान चांगलंच आहे. चांगलंच आहे ना? हा चालतंय, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू धन्यवाद. दादा नाव काय तुमचं? नितीन रितेश गायकवाड. कुठून आलाय? तांबडमधून. आज कुणासोबत पायरा आहे? आरडगावचा आदत आहे. बरं, आपल्या नंदीचं नाव काय? टार्झन. बरं, फॉर्च्युनरच्या मैदानाबद्दल काय वाटतंय? म्हणजे फॉर्च्युनरचं मैदान आता भरणार आहे, तुम्हाला कसं वाटतंय? जाणार आहे का तुम्ही? जाणार आहे. जाणार आहे. तर गट पास केला तर टू व्हीलर मिळणार आहे, माहित आहे ना? चालतंय, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.